श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परमपूजनीय निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आज आपल्या अहिल्यानगरमध्ये बाजार समितीमध्ये थोड्याच वेळात पदार्पण त्यांचं होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पालखी ही दरवर्षी नित्यनियमाने आपल्या नगर बाजार समितीच्या वतीने स्वागत करण्यात येतं आणि सर्व आपल्या तालुक्यातले, शहरातले, जिल्ह्यातले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात। आज आपण पाहतो की पंढरपूरला जाणाऱ्या सर्व दिंड्या आज आपल्या नगर शहरामध्ये आलेल्या आहेत। अतिशय भक्तमय वातावरण आपल्या संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये झालंय। एक उत्साह आहे, एक आनंद आहे आणि पांडुरंगाकडे जायचं म्हटलं का भाविक भक्त आपण पाहतो की ग्रामीण भागातून शेतकरी परिवारातले मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात आणि जरी कोणाला त्रास होत असन, वय झालेला असन किंवा कुठलंही दुखणं असलं, पण एकदा पांडुरंगाच्या दिंडीमध्ये आपण सामील झालो तर परत घरी येऊपर्यंत पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपल्याला किती त्रास असला तरी आपल्याला कुठल्याच वेदना होत नाही, एवढी ताकद या पांडुरंगाच्या महिमेमध्ये आहे, लीलेमध्ये आहे। आणि आज आपण पाहतो की लाखोंच्या संख्येने भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतायत। अहिल्यानगरच्या दिंड्या देखील आता 2-3 दिवसामध्ये निघणार आहेत आणि आज खरं म्हणजे आमचं भाग्य आम्ही समजतो की परमपूजनीय निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचं स्वागत आम्हाला करायची संधी मिळते, सेवा करायची भाविकांची संधी मिळते। तर गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व बाजार समितीचे सर्व पदाधिकारी हे उत्साहात दिंडीचं स्वागत करत असायचे। यावेळी मात्र साहेब आपल्यामध्ये नाही आहे, त्यांची कमी 100% भक्तांना देखील जाणवतीये, कारण की अनेक वर्षांपासून या दिंडी सोहळ्यामध्ये जे विनेकरी असतात यांचा स्वागत सन्मान फेटा बांधून कर्डिले साहेब आणि सर्व बाजार समितीच्या वतीने होत असायचा। यावेळी नाही आहेत, त्यांची कमी सर्वांनाच जाणवतीये। आपलं सर्वांचं दुर्भाग्य आहे की ते आज आपल्यामध्ये नाहीत, पण निश्चित त्यांचा वारसा पुढे चालवत असताना येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ज्या प्रथा आपल्याला चालू करून दिल्या त्याच प्रथा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता माझी आहे। निश्चितपणे सर्व ज्या त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सगळे मिळून ज्या पद्धतीने दिंडीचं स्वागत, सत्कार, सन्मान आणि वारकऱ्यांना ज्या ज्या पद्धतीच्या अपेक्षा आमच्याकडनं आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही 100% चांगल्या पद्धतीने पार पाडू आणि निश्चितपणे सर्व जाणारे जे वारकरी आहेत भाविक हे बरेचसे आपण पाहतो की सामान्य कुटुंबातले आणि शेतकरी आहेत। तर एवढीच पांडुरंगाला प्रार्थना करतो की जे वारकरी आपल्या आता पायवारीमध्ये चालले त्यांना परत येऊपर्यंत भरपूर असा पाऊस पडो, म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील आणि निश्चितपणे ज्या काही मनामध्ये इच्छा अपेक्षा प्रत्येक व्यक्ती वारकरी घेऊन चाललाय तर सगळ्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो, सुखरूप सगळ्यांचा हा पायी सोहळा पार पडो एवढीच प्रार्थना करतो। आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक सेवेकरी म्हणून ज्या ज्या वारकऱ्यांच्या सेवेकरता पालखी सोहळ्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक करावं लागतील त्या सगळ्या पूर्णपणे एक सेवेकरी म्हणून मी आणि आम्ही सर्वच जण मिळून करत राहू एवढं सांगतो। आणि सर्व वारकऱ्याला पालखी सोहळ्याला पुढच्या दिशेने वाटचाल करतायत त्यासाठी सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।